हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त असताल. तर आपण ढाब्यावर मिळती तशी अंडा बुर्जी करणार आहे. तर चला मग आपण इथे मी अंडी घेतलेली आहेत. 5 अंड्यांची आपल्याला बुर्जी बनवायची आहे. तर इथं मी कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर घेतलेली आहे. तर भरपूर आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे. तर कारण की छान होणार आहे अंडा बुर्जी. तर इथं पॅन ठेवू आपण गॅसवरती. तर आपण गॅस चालू करून घेतलेला आहे. तर बघू शकता तुम्ही. तर आपण तेल टाकून घेऊया. तर चांगलं तेल तापून द्यायचं. तर आपला कांदा चांगला पटकन भाजल. तर त्यासाठी आपण कढई तेल चांगलं तापून देऊ. तर आपण कांदा टाकून घेऊया कढईमध्ये. तर बघू शकता तुम्ही. तर मी 4 कांदे घेतले होते, छोटे छोटे होते, त्याच्यामुळं कांदा पण भरपूर लागतो आपल्याला अंडा बुर्जीसाठी. तर सेम हॉटेलसारखी ढाब्यावरती मिळते तशी चव येणारी अशी आपण अंडा बुर्जी बनवणार आहे. तर आपण इथे चांगला कांदा परतून घेऊया. तर इथं आपला कांदा परतून झालेला आहे. तर टोमॅटो टाकून घेऊ, हिरवी मिरची दोन्ही मिक्स टाकणार आहे. कारण की आपल्याला त्याची पेस्ट बनवायची आहे. म्हणजे एकदम बारीक शिजून द्यायचं आहे. तर कारण की जशी आपण ढाब्यावर मिळणारे आहेत तशीच आपली रेसिपी होणार आहे. तर खूप छान होणार आहे. तर बघू शकता तुम्ही. तर मी इथे परतून घेते आणि त्याच्यावर आपण लगेच झाकण ठेवून घेऊया. कारण की टोमॅटो कांदा ही सॉफ्ट झाले पाहिजे, हिरवी मिरची वगैरे. तर आपलं बघू शकता तुम्ही. तर चांगलं सॉफ्ट झालेलं आहे. तर आपण हलवून घेऊया आणि मॅशरच्या साहाय्याने आपण त्याची पेस्ट करून घेऊया. तर मॅशरच्या साहाय्यानेच बारीक होतं. तर खूप छान होतं. तर जास्त काही होत नाही. तर आपल्या पेस्ट झालेले आहे. तर आपण लाल तिखट, कांदा मसाला टाकणार आहे. तर बघू शकता. तर मी टाकून घेतलेला आहे. तर हळद टाकून घेऊ आपण आणि थोडंसं मीठ टाकायचं. तुम्हाला जेवढं बनवायचे आहेत किती अंड्यांची तर तेवढं टाकून घ्यायचं. तर आपण हलवून घेऊया. तर बघू शकता तुम्ही. तर आपण 5 अंडी घेतली होती ते टाकून घेऊया कढईमध्ये. तर आपल्याला ते बिलकुल हलवायचं नाही, काही नाही. तर ते तसंच ठेवायचं आहे. त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. तर बघू शकता मी झाकण ठेवून घेते. तर 2-4 मिनटं ठेवून द्यायचं. कारण की ते आपली अंडा बुर्जी खूप सुंदर होते. अजिबात हलवायचं नाही. तर खूप हॉटेलसारखी ढाबेसारखी होणार आहे आपली रेसिपी. तर बघू शकता तुम्ही आपण थोडंसं शिजून दिलेलं आहे. तर मिक्स करून घेऊया आपण. तर खूप सुंदर होती. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तर बघू शकता तुम्ही चांगलं मिक्स करून घेऊ आपण. मोठा गॅस करू आता. तर खूप सुंदर होती. तर तुम्ही पण एकदा बघू शकता. तर किती सुंदर दिसायला पण. त्यांना पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. तर वेळ लागतो का? अजिबात वेळ लागत नाही त्याला. तर बघू शकता किती छान झालेले आहे. तर भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. तर मी कोथिंबीर वगैरे टाकून घेतलेली आहे. तर बघू शकता खूप सुंदर लागते आणि खूप टेस्टी ढाब्यावर सेम मिळते तशीच झालेली आहे आपली रेसिपी. तर तुम्ही तर बघू शकता किती छान झालेले आहे. तर इथं आपली अंडा बुर्जी रेडी झालेली आहे. तर किती सुंदर झालेली आहे आणि किती छान झालेली आहे. तर दिसते तुम्हाला ढाब्यावर मिळणारी अंडा बुर्जी. तर खूप सुंदर होती. तर बघू शकता. तर इथे मला अंडा बुर्जीसाठी तुम्ही भाकरी करू शकता. भाकरी इतकी सुंदर लागते तर तुम्हाला चपाती आवडत असेल तर चपाती पण करू शकता. तर मग आमच्यात भाकरीच आवडती अंडा बुर्जी चटणी. तर म्हणून मी बाजरीच्या भाकरी करून घेते 2. तर बघू चला मग मी भाकरी वगैरे टाकून घेते. बघू शकता पीठ मळायला वगैरे घेतलं मी. तर पीठ आपलं चांगलं मळून घ्यायचं. आपली भाकरी तरच छान होती. नाहीतर तशी तुट्टी वगैरे तर खूप सुंदर होती. मी ताटामध्ये पीठ चाळून घेतलेलं आहे आणि भाकरी थापायला घेतली आहे. बघू शकता तुम्ही. तर खूप पटपट आवरलेला आहे स्वयंपाक मी. तर काही वेळ लागत नाही. तर पटकन होते असं होत नाही. तर आपण भाकरी तव्यामध्ये टाकून घेऊया. पाणी वगैरे लावून घेऊ. तर बघू शकता तुम्ही पाणी वगैरे लावून घेतलेलं आहे. तर मी दुसरी भाकरी पीठ मळून घेते. तर बघू शकता आपली भाकरी वगैरे भाजायला मी तव्यावरती शेकायला ठेवली आहे. तर आपली भाकरी पण भाजलेली. तर बघू शकतात किती सुंदर झालेली आहे आपली भाकरी पण. तर खूप छान लागते. तर या जेवण करायला तर मी ते अंडा बुर्जी लिंबू घेतलेला आहे, कांदा आणि त्याच्यासोबत माझी रेसिपी आवडली असेल तर शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर बेल आयकॉनवर क्लिक करा. तर जे मी नवीन व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर चला मग व्हिडिओ आपण इथेच थांबूया. तर बाय.